हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा 4th लेसन फायनान्शियल प्लॅनिंगमधील प्रॅक्टिस सेट 4.3 मधील क्वेश्चन नंबर 3 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन काय दिला आहे. जोसेफ परचेस्ड फॉलोइंग शेअर्स, फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट. जोसेफने काय केले आहेत? शेअर्स परचेस केलेले आहेत. कंपनी एमध्ये, कंपनी बीचे आणि कंपनी सीचे शेअर्स परचेस केलेले आहेत आणि आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट फाइंड करायची आहे. आता इथे आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढण्यासाठी काय करावं लागेल? कंपनी एमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेले आहे, कंपनी बीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेले आहे आणि कंपनी सीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेले आहे हे काढून घ्यावं लागेल. आता कंपनी एचे किती शेअर्स खरेदी केलेले आहेत? 200 शेअर्स परचेस केलेले आहेत. फेस व्हॅल्यू किती आहे? ₹2 आणि प्रीमियम किती आहे? ₹18 आहे. मग आपल्याला इथे सब इन्व्हेस्टेडचा फॉर्म्युला काय आहे आपला? नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. मग आता इथे आपल्याला मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे का? दिलेली नाही, पण आपल्याला फेस व्हॅल्यू आणि प्रीमियम दिलेला आहे, त्यावरून आपण मार्केट व्हॅल्यू काढू शकतो. फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम केल्यानंतर आपल्याला मार्केट व्हॅल्यू मिळेल. फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम केल्यानंतर आपल्याला मार्केट व्हॅल्यू मिळेल. त्यानंतर कंपनी बीचे 45 शेअर्स परचेस केलेले आहेत आणि मार्केट व्हॅल्यू ₹500 दिलेले आहे. आणि कंपनी सीचा 1 शेअर परचेस केलेला आहे आणि मार्केट व्हॅल्यू किती? ₹10,540. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण कंपनी एमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेले आहे काढून घेऊ. फॉर कंपनी ए, नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? 200 शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स 200. फेस व्हॅल्यू ₹2 आहे, प्रीमियम ₹18 आहे. फेस व्हॅल्यू इज इक्वल्स टू ₹2, प्रीमियम इज इक्वल्स टू ₹18 दिलेलं आहे. यावरून आपण काय मार्केट व्हॅल्यू काढून घेऊ. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल्स टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. फेस व्हॅल्यू किती आहे? 2 प्लस प्रीमियम किती आहे? 18 प्लस 2 20, ₹20 येईल मार्केट व्हॅल्यू. मग आता आपण सम इन्व्हेस्टेड काढून घेऊ. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल्स टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. आता नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? 200 इंटू मार्केट व्हॅल्यू किती आहे? ₹20. 2 2 4 आणि 1 2 3 या 3 झिरो येतील. ₹4,000. म्हणजेच आपल्याला कंपनी एमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेले आहे? ₹4,000. आता आपण कंपनी बीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेले आहे काढून घेऊ. फॉर कंपनी बी, नंबर ऑफ शेअर्स. आता कंपनी बीचे शेअर्स परचेस केलेले आहेत पहा, 45 शेअर्स परचेस केलेले आहेत आणि मार्केट व्हॅल्यू आपल्याला दिलेले आहे किती आहे? ₹500. नंबर ऑफ शेअर्स किती परचेस केलेले आहेत? 45 आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे? ₹500 आहे. मग आपण सम इन्व्हेस्टेड काढून घेऊ. फॉर कंपनी बी, सम इन्व्हेस्टेड इज इक्वल्स टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स किती आहेत? 45 इंटू मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू किती आहे? 500. म्हणजे किती येईल पहा? 5 5 25, कॅरी ओव्हर 2 येतील. 5 4 20, 20 प्लस 2 22 आणि या 2 झिरो. म्हणजेच किती येईल? सम इन्व्हेस्टेड ₹22,500. कंपनी बीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेले आहे? ₹22,500. आता आपण फॉर कंपनी सीसाठी किती इन्व्हेस्टमेंट केलेले आहे काढून घेऊ. फॉर कंपनी सी, नंबर ऑफ शेअर्स. आता सी या कंपनीचे किती शेअर्स परचेस केलेले आहेत? 1 शेअर परचेस केलेलं आहे आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे? ₹10,540. नंबर ऑफ शेअर्स 1 आहे आणि मार्केट व्हॅल्यू किती दिलेलं आहे? ₹10,540. मग आपण सम इन्व्हेस्टेड काढून घेऊ. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल्स टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स किती आहे? 1 आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे? 10,540. म्हणजेच किती येईल? ₹10,540. कंपनी सीमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे? 10,540. आता आपल्याला काय विचारलेलं आहे? टोटल इन्व्हेस्टमेंट किती केलेले आहे विचारलेलं आहे.
मग आता कंपनी ए मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, कंपनी बी मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे आणि कंपनी सी मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, या सर्वांची आपण काय करू, ॲडिशन करू. म्हणजे आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट मिळेल. टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल्स टू इन्व्हेस्टमेंट इन कंपनी ए प्लस इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी प्लस इन्व्हेस्टमेंट इन कंपनी सी. Therefore टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल्स टू, आता कंपनी ए मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पहा, ₹4,000 प्लस कंपनी बी मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पहा, ₹22,500 ₹22,500 प्लस कंपनी सी मध्ये किती इन्व्हेस्टमेंट केलेली आहे पहा, ₹10,540 10,540. या सगळ्यांची आपण ॲडिशन करू. 4,000 प्लस 22,500 प्लस 10,540. 0 प्लस 0 प्लस 0 0 येईल. 4 प्लस 0 प्लस 0 4 येईल. 5 प्लस 5 10 0 कॅरी ओव्हर 1 येईल. 4 प्लस 1 5 5 प्लस 2 7 2 प्लस 1 3. म्हणजेच किती मिळालं पहा आपल्याला, 37,040. किती येईल, ₹37,040. म्हणजे जोसेफनं टोटल इन्व्हेस्टमेंट किती केलेले आहे, ₹37,040. खाली आपण लिहू आन्सर. द टोटल इन्व्हेस्टमेंट ऑफ जोसेफ इज ₹37,040. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.